Hello everyone, myself Gulab Thumbre and welcome to the channel ADN Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये जे बघणार आहोत दॅट इज द प्री फर्टिलायझेशन स्ट्रक्चर अँड इव्हेंट्स. ओके, प्री फर्टिलायझेशन स्ट्रक्चर अँड इव्हेंट्सबद्दल बघणार आहोत शॉर्टअपमध्ये. ओके, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जस्ट एक इंट्रोडक्टरी लेक्चर घेतलेलं, त्यामध्ये थोडंसं आपलं आणि फ्लावर्सचं काय जे जुनं पुराणा संबंध वगैरे आहेत, कशासाठी यूज होते काय वगैरे, ते सगळं जस्ट एक इंट्रोडक्टरी लेक्चर घेतलं होतं. ओके, आजपासून ॲक्च्युअल टॉपिक स्टार्ट करत आहोत, दॅट इज द प्री फर्टिलायझेशन स्ट्रक्चर अँड इव्हेंट्स. ओके, लेट्स स्टार्ट नाउ. सिरियस बाय. Much before the actual flower, much before the actual flower seen on the plant, the decision of plant is going to flower has to taken place. म्हणजे पहिल्यांदा प्लांटवरती दिसायच्या अगोदर प्लांटनं डिसिजन घेतलेलं असतं. म्हणजे डिसिजन पहिल्या स्टार्टिंगला काय डिसिजन घेतलं जातं पहिलं. ओके, several hormones and structural changes are initiated which lead to differentiation and further development of floral. म्हणजे स्ट्रक्चरल अँड हार्मोनल चेंजेस होतात. देन स्ट्रक्चरल अँड हार्मोनल चेंजेस होतात. ओके, हार्मोनल चेंजेस, स्ट्रक्चरल आणि हार्मोनल चेंजेस होतात आणि फर्दर डेव्हलपमेंट ऑफ फ्लोरल प्रायमोडियम. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ फ्लोरल प्रायमोडियम, डेव्हलपमेंट ऑफ फ्लोरल प्रायमोडियम. ओके, development of floral primordium. Inflorescences are formed which bear buds and then flowers. म्हणजे इन्फ्लोरेसन्स जे असतात ना, इन्फ्लोरेसन्स फॉर्म होतात. ओके, इन्फ्लोरेसन्स फॉर्म आणि ते काय करतात, इन्फ्लोरेस विच बियर बर्ड्स, फ्लोरल बर्ड्स, बियर फ्लोरल बर्ड्स. ओके, and then which bear floral buds and then flowers. म्हणजे आपण जे एकदम इझिली हे असंच फ्लावर बघतो ना, त्याच्यामागं काय काय प्रोसेस झाली असते बघा. पहिलं स्टार्टिंगला प्लांट डिसिजन घेते, बाबा हां फ्लावरिंग करायचं आहे, मग पहिला स्टार्टिंगला फ्लावरनं डिसिजन घेतो. त्यानंतर मग त्यामध्ये स्ट्रक्चरल आणि हार्मोनल चेंजेस वगैरे होते. त्यानंतर मग फ्लोरल प्रायमोडियम डेव्हलप होते. त्यानंतर इन्फ्लोरेसन्स फॉर्म होते आणि त्याच्यामध्ये मग बियर फ्लावर फ्लोरल बड तयार होते आणि फ्लोरल बड नंतर मग फ्लावर तयार होते. म्हणजे ॲक्च्युली बॅक ऑफ द एंड एवढी प्रोसेस होती. ओके, म्हणजे ॲक्च्युली पहिल्या स्टार्टिंगला फ्लावरनं डिसिजन घेतल्यानंतर मग त्यामुळे स्ट्रक्चरल हार्मोनल वगैरे काही चेंजेस होणार. ते चेंजेस झाले की मग डेव्हलपमेंट फ्लोरल प्रायमोडियम वगैरे डेव्हलप होणार. मग नंतर इन्फ्लोरेसन्स फॉर्म होणार आणि त्यानंतर मग फ्लोरल बड फॉर्म होणार आणि देन फ्लावर तयार होणार. म्हणजे ॲक्च्युली हे आपण जे इझिली फ्लावर बघतो त्याच्यामागं किती काय प्रोसेस झालेली असते. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर काय म्हणतं आहे, इन फ्लावर मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स अँड्रोशियम अँड गायनोशियम डिफरेन्शिएट अँड डेव्हलप. ओके, मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर इज अँड्रोशियम, मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर इज अँड्रोशियम and female reproductive system, female reproductive structure is the gynoecium. Okay, female reproductive system is the gynoecium. Okay, you would recollect the androecium structure. Androecium consists of holes of stamens representing the male reproductive organ. Yes, and gynoecium represents the female reproductive organ, and male reproductive organ is the androecium and female reproductive organ is the किंवा स्ट्रक्चर इज द गायनोशियम. काय बघितलं आपल्याला पहिल्या स्टार्टिंगला जे आपण फ्लावर बघतो त्या फ्लावरच्या अगोदर काय पहिल्या स्टार्टिंगला डिसिजन घेतला जातो की बाबा कसं होणार काय होणार हे ते डिसिजन घेतलं जातं. त्यानंतर मग स्ट्रक्चरल आणि हार्मोनल चेंजेस होणार. मग स्ट्रक्चरल आणि हार्मोनल चेंजेस झाले की मग नंतर फ्लोरल प्रायमोडियम वगैरे डेव्हलप होणार आणि त्यानंतर मग इन्फ्लोरेसन्स फॉर्म होणार आणि त्यानंतर मग फ्लोरल बड अँड देन फ्लावर होणार. ओके, म्हणजे काय पहिल्या स्टार्टिंगला डिसिजन घेतला जाणार. डिसिजन घेतला की नंतर मग स्ट्रक्चरल आणि हार्मोनल चेंजेस वगैरे होणार.
मग त्यानंतर फ्लोरल प्रायमोडियम फॉर्म होणार, त्यानंतर इनफ्लोरेसन्स, आणि इनफ्लोरेसन्स त्यानंतर मग काय म्हणतात फ्लोरल बड अँड देन फ्लावर तयार होणार. ओके. आणि यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑर ऑर्गन इज द अँड्रोशियम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑर ऑर्गन इज द गायनोशियम. इथंपर्यंत एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके डन. पुढे जाऊ शकतोय. ओके. नाव लेट्स मूव फॉरवर्ड. हां, आता इथून ॲक्च्युअली हे झालं, ॲक्च्युअल पार्ट इथून स्टार्ट झाला. काय म्हणतं आहे फिगर 2.2 that shows stamen, typical stamen, the long slender stalk called the filament and terminal bilobed anther. Okay. म्हणजे काय म्हणते 2 parts of the stamen. ओके. म्हणजे हे जे हे एक सपोज दिस वन इज द ट्यूब. ओके. ओके, दिस वन इज द ट्यूब. हे ॲक्च्युली तसं फोर एज आहे, पण हे इथं आपण 2D शो केलं, सॉरी 1 असं जास्ती 3D नाही येऊ शकत, सो 2D शो केले. दॅट इज द आणि दिस इज द काय म्हणतात त्याला फिलॅमेंट. ओके. हे फिलॅमेंट आहे आणि दिस इज द अँथर. ओके. अँथर. ओके. हे सांगितलं बायलोब्ड स्ट्रक्चर अँथर अँड दिस इज स्टाक कॉल्ड फिलॅमेंट. आणि हे टोटल जे आहे ना, ह्या टोटलला काय म्हणतात स्टेमन असं म्हणतात. ओके. स्टेमन. ओके डन. स्टेमन. फिलॅमेंट म्हणजे लॉंग पोर्शन जो असतो ना नळीसारखा, दॅट इज द फिलॅमेंट. आणि ॲक्च्युली वरती जे टॉपला बायलोब्ड असते कसं असते, दॅट इज द अँथर. बायलोब्ड. ओके. बायलोब्ड. डन डन डन. ओके ठीक आहे. आता त्यानंतर काय म्हणतं आहे प्रॉक्झिमल एंड ऑफ फिलॅमेंट इज अटॅच टू थॅलॅमस. प्रॉक्झिमल एंड आर पॅटल ऑफ द फ्लावर. म्हणजे प्रॉक्झिमल म्हणजे हा जो लेअर असतो ना, हा आहे ते अटॅच टू पेटल. द नंबर अँड लेंथ ऑफ स्टेमन्स आर व्हेरिएबल इन डिफरंट. द नंबर अँड लेंथ ऑफ स्टेमन्स हे पूर्ण जे हे आहे ना, हे व्हेरिएबल असू शकते. इफ यू वुड कलेक्ट अ स्टेमन फ्रॉम each 10 flowers, arrange them on a slide, you would be able to appreciate the large variations as seen in nature. Careful observation of each stamen, understanding under a dissection microscope, make neat diagram and shape attachment flower. आता इथपर्यंत ॲक्च्युली इथपर्यंत काय काय बघितलं आपण स्टेमन्स बघितलं, फिलामेंट अँड बायलोब्ड अँथर बघितलं. ओके दॅट्स ऑल. आणि याचा प्रॉक्झिमल पार्ट कुठं असतो, प्रॉक्झिमल पार्ट इज अटॅच टू thalamus or the petal of the flower. This is attached to thalamus. Okay, thalamus or petal of the flower. ओके इथंपर्यंत डन आहे. एव्हरीथिंग इज क्लिअर. काय काय स्टार्टिंगला होतं पहिल्यांदा डिसिजन घेतला जातो. डिसिजन घेतला की मग स्ट्रक्चरल हार्मोनल चेंजेस होणार. नंतर डेव्हलपमेंट ऑफ फ्लोरल प्रायमोडियम, इनफ्लोरेसन्स, आणि त्यानंतर मग फ्लोरल बड अँड देन फ्लावर. ओके. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज द अँड्रोशियम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज द गायनोशियम. आणि यामध्ये स्टेमनमध्ये काय होतं, एकतर फिलॅमेंट जे लॉंग नळीसारखं पोर्शन असतं दॅट इज फिलॅमेंट, आणि त्यानंतर अँथर इज द बायलोब्ड. ओके इथंपर्यंत डन आहे. आणि ह्याचा प्रॉक्झिमल पार्ट जो असतो ना, ह्याचा फिलॅमेंटचा प्रॉक्झिमल पार्ट जो असतो तो दॅट इज अटॅच टू काय म्हणतात अटॅच टू थॅलॅमस ऑर द पेटल ऑफ द फ्लावर. ओके दॅट्स ऑल डन इथंपर्यंत. आता टिपिकल अँजिओस्पर्म अँथर. आता अँथरबद्दल डिटेल घ्यायची. ओके. तर आय नो की थोडेसे व्हिडिओ लाँग होऊ शकतात ह्या टॉपिकमध्ये, पण एकदा लिंक लागलेली असते ना, सो समजून सांग पूर्ण. ते एकदा लिंक ब्रेक झाली की परत मग थोडंसं असं क्रिटिकल होते. सो पण एका ह्याच्यातच आपण सगळे व्हिडिओ एकदम व्यवस्थित घेणार. ओके. सो व्हिडिओची थोडीशी लेंथ वाढू शकते, प्लीज बी ॲडजस्ट. ओके. अँथरबद्दल. अँथर काय म्हणतं, अँथर इज अ बायलोब्ड. आपण बघितलेलं बायलोब्ड. ओके. बायलोब्ड म्हणजे कसं असतं माहिती आहे का, दिस इज बायलोब्ड. हे 2 लोब असतात. ओके. दिस 2 लोब्स आर प्रेझेंट. हे 2 लोब्स असतात. ओके. काय म्हणते विथ इच लोब हॅव्हिंग 2 थिक्का, दे आर डायथिकस. ओके डायथिका. आपण लॉन्जिट्युडनल रन लेंथवाईज थिका.
दॅट इज द लेंथवाईज थिका, दॅट इज द लेंथवाईज लॉन्जिट्युडिनल ग्रूव्ह, म्हणजे लेंथवाईज ह्याला सेपरेट केलं. ओके, लेंथवाईज सेपरेट केलं. आणि बायोलोब इच ह्याच्यामध्ये 2 थिका, हे 2 थिका आहेत. ओके, राईट, दिस 2 थिका, दॅट्स ऑल. ओके, लेट्स अंडरस्टँड bilobe nature. Anther is distinct transverse section of anther. The anther is 4-sided, tetragonal, 4 microsporangia. Okay, that's that the 4 microsporangia are present. म्हणजे ट्रान्सवर्स सेक्शन म्हणजे ह्याच्यानुसार हे केलं ना, सो ट्रान्सवर्स सेक्शननुसार जर हे केलं ना, देन 4 microsporangia आर प्रेझेंट, 2 in each lobe. 4 microsporangia, 2 in each lobe. Okay, that's done. Is everything clear? इथपर्यंत क्लिअर झालं. आता मायक्रोस्पोरेंजिया म्हणते, द मायक्रोस्पोरेंजिया डेव्हलप फर्दर अँड बिकम पोलन्स. म्हणजे ही सिंगल जी होतं ना, हे सिंगल डेव्हलप होतं आहे. ओके, हे सिंगल डेव्हलप टू बिकम पोलन सॅक. ओके, pollen sac. They extend longitudinally all through the length of an anther and packed with pollen grains. म्हणजे ह्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स सगळे भरते. ओके, डन. इथंपर्यंत नो इश्यू. ओके, आता ॲक्च्युली मायक्रोस्पोरेंजियम, ते मायक्रोस्पोरेंजियम स्ट्रक्चर बघा. स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोरेंजियम अँड ट्रान्सवर्स सेक्शन. अर्थात जर ट्रान्सवर्स सेक्शन घेतला. ओके, इन ट्रान्सवर्स सेक्शन the typical microsporangium appear near circular in outline. आता इथं एक मिनिट, स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोरेंजियम. स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोरेंजियम हे कसं असतं, सर्क्युलर. ओके, सर्क्युलर. ओके, इट इज जनरली सराउंडेड बाय 4 wall layers. 4 wall layers असतात. ओके, एपिडर्मिस, एंडोथिशियम, मिडल लेअर अँड टॅपेटम. ओके, कोणकोणते असतात? सगळ्यात बाहेरचा कोणता? एपिडर्मिस. त्यानंतर एपिडर्मिस नंतर एंडोथिशियम. ओके, एंडोथिशियम नंतर मिडल लेअर and then inner one is the tapetum. ओके, डन. सगळ्यात बाहेरचा कोणता? एपिडर्मिस, एंडोथिशियम, मिडल लेअर अँड टॅपेटम. ओके, इथंपर्यंत डन, नो इश्यू. ओके, ठीक आहे. स्ट्रक्चर द 3 wall layers परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोटेक्शन अँड हेल्प इन डिहायसन्स ऑफ अँथर टू रिलीज द पोलन. म्हणजे हे 3 लेअर जे असतात ना, हे 3 लेअर आहे ती प्रोटेक्शनचं काम करतात ॲक्च्युली. प्रोटेक्शन आणि अँथर डिहायसन्स ऑफ अँथर टू रिलीज द पोलन रिलीज व्हायसाठी अँथरचं डिहायसन्ससाठी काम करतात. आणि हे जे आहे ना, हे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करते पोलन ग्रेनला. इट नरिशेस द पोलन ग्रेन. न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं कोण काम करते? दॅट इज द टॅपेटम. टॅपेटम आहे ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करते. ओके, सेल्स ऑफ टॅपेटम possess dense cytoplasm, generally more than 1 nucleus, obviously. When anther is young, म्हणजे anther young असते ना, a group of compactly arranged homogeneous cells called the sporogenous tissue occupy center of each of microsporangium. म्हणजे मायक्रोस्पोरेंजियमच्या सेंटरला काय असते? दॅट इज अ स्पोरोजिनस टिश्यू असते. ओके, जेव्हा अँथर यंग असतं. आता हे झालं ह्याच्याबद्दल. आता मायक्रोस्पोरोजेनेसिस, आता इथंपर्यंत काही डाऊट नाही आहे. ओके, लेट्स रिवाइज वन मोर टाईम. पहिल्यांदा डिसिजन घेतला जातो प्लांट हे करायचा, नंतर स्ट्रक्चरल हार्मोनल चेंजेस होणार, नंतर डेव्हलपमेंट ऑफ फ्लोरल प्रायमोडियम. ओके, नंतर इन्फ्लोरेसन्स फॉर्म अँड फ्लोरल बड अँड फ्लावर. ओके, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज द अँड्रोशियम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज द गायनोशियम. ओके, त्यानंतर काय होतं? स्टेमनबद्दल. स्टेमन काय होतं? स्टेमन आणि हे बघायचं होतं. स्टेमनमध्ये काय? एक तर अँथर, बायोलोब्ड अँथर असते आणि फिलामेंट असते. ओके, आणि ह्याचं काय म्हणतात, प्रॉक्झिमल एंड ऑफ द फिलामेंट इज अटॅच टू थॅलॅमस. ओके, आता
अँथर अँथर कसं असतं बायलोब्ड असते. बायलोब्ड म्हणजे दोन लोब असतात. ओके. आणि ह्याच्यामध्ये 4 पोलन सॅक्स आर प्रेझेंट. बायलोब्ड, डायथिकस आणि 4 पोलन सॅक्स आर प्रेझेंट. ओके. 4 पोलन सॅक्स आर प्रेझेंट. आता स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोरेंजियम हे एक्सटर्नल जर बघितलं, मायक्रोस्पोरेंजियमचं एक्सटर्नल जर बघितलं तर सर्क्युलर असते. आणि तेच जर काय म्हणतात सर्क्युलर असते. आणि ह्याच्यामध्ये 4 लेयर्स असतात. एक इपिडर्मिस, एंडोथिशियम, मिडल लेअर आणि टॅपेटम. हे बाहेरचे 3 लेअर जे असतात ना, 3 लेअर आहे ते प्रोटेक्शनचं काम करतात. आणि इनर वन सगळ्यात जास्त दॅट इज द न्यूट्रिशन पोलन ग्रेनला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करते. ओके. दॅट्स ऑल. इथंपर्यंत नो इश्यू. आता मायक्रोस्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोरोजेनेसिसमध्ये काय म्हणते, ॲज द अँथर डेव्हलप्स द सेल्स ऑफ स्पोरोजिनस टिश्यू अंडरगो मिओटिक डिव्हिजन्स टू फॉर्म सेल्स ऑफ मायक्रोस्पोर टेट्राड. ओके. म्हणजे स्पोरोजिनस टिश्यू जो एकदम सेंटरला थांबलेला नाही, अँथर जेव्हा यंग असते तेव्हा हा सेंटरला असतो ना, ह्यो डिवाइड होतो आहे. ह्याच्यात किती फॉर्म होतात, चार मायक्रोस्पोर टेट्राड म्हणजे 4 मायक्रोस्पोर्स फॉर्म होतात. ओके. 4 मायक्रोस्पोर 4 मायक्रोस्पोर फॉर्म झाले. ओके. 4 मायक्रोस्पोर फॉर्म होतात. दॅट द मिओसिस, MIOSIS. ओके. मिओसिस थ्रू 4 मायक्रोस्पोर फॉर्म होते. ते लय पण आय थिंक इथं मिओटिक डिव्हिजन टू फॉर्म मायक्रोस्पोर टेट्राड. ओके. नो इश्यू इथंपर्यंत. आता इथं काय म्हणते, ॲज इच सेल ऑफ स्पोरोजिनस टिश्यू इज कॅपेबल ऑफ गिविंग राईज टू अ मायक्रोस्पोर टेट्राड. म्हणजे स्पोरोजिनस टिश्यूच्या जेवढ्या काय सेल असतात ना, सगळ्या म्हणजे असं मायक्रोस्पोर टेट्राड फॉर्म करू शकतात. ओके. इच वन इज पोटेन्शियल पोलन ऑर मायक्रोस्पोर मदर सेल. म्हणजे जेवढ्या काय स्पोरोजिनस टिश्यूच्या जे सेल्स असतात ना, सगळे एकदम पोलन मायक्रोस्पोर मदर सेल पण होऊ शकतात किंवा पोलन मदर सेल पण होऊ शकतात. ओके. दॅट्स ऑल. मायक्रोस्पोर ऑर पोलन मदर सेल बोथ आर इक्वल. PMC मायक्रोस्पोर पोलन मदर सेल और मायक्रोस्पोर मदर सेल, these two terms are similar. The process of formation of microspore from pollen mother cell through meiosis is called microsporogenesis. Okay. मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय तर जी मदर सेल असते ना PMC पासून 4 हे जे फॉर्म होते ना, काय म्हणतात मायक्रोस्पोर जे 4 मायक्रोस्पोर्स फॉर्म होतात ना, दॅट इज कॉल्ड एज अ मायक्रोस्पोरोजेनेसिस. ओके. डन. The microspores, as they are formed, are arranged in cluster of cells called microspore tetrad. As the anther mature and dehydrate, the microspores dissociate from each other and develop into pollen grain. म्हणजे हे जे मायक्रोस्पोर्स जेव्हा डिसोशिएट अँथरमधून एकमेकापासून डिसोशिएट होते तेव्हा पोलन ग्रेनमध्ये कन्वर्ट होतात. ओके. दॅट इज द मायक्रोस्पोर pollen grain. Okay. Pollen grains. Okay. Inside each microsporangium several thousands of microspores or pollen grains are formed that are released with dehiscence of anther. Okay. That was our today's topic. Let's revise one more time. पहिल्यांदा डिसिजन घेतला जातो काय म्हणतात फ्लार बिअर करायचा. त्यानंतर स्ट्रक्चरल हार्मोनल चेंजेस होणार. डेव्हलपमेंट इन फ्लोरल प्रायमोडियम, इन्फ्लोरेसन्स फॉर्म होणार, फ्लोरल बड अँड देन फ्लावर फॉर्म होणार. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज द अँडरशियम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज द गायनोशियम. ओके. स्टेमन परत अँथर फिलामेंट आणि हे माहिती जो मला समजले. बायलोब्ड, डायथिकस आणि 4 पोलन सॅक्स आर फॉर्म्ड. ओके. मायक्रोस्पोरेंजियम सर्क्युलर असते. एपिडर्मिस, एंडोथिशियम, मिडल लेअर अँड टॅपेटम बाहेरचे प्रोटेक्शन अँड डिहायसन्स ऑफ अँथरमध्ये हेल्प करतात. आणि तेच जर ह्याच्यात बघितलं काय म्हणतात इनर वन दॅट इज द टॅपेटम नरिशमेंटचं प्रोव्हाइड काम करते. आता स्पोरोजिनस टिश्यू जो असतो ना
स्पोरोजिनस टिश्यू आहे ते 4 मायक्रोस्पोर टेट्राड फॉर्म करतो आहे. मायक्रोस्पोर टेट्राड फॉर्म करतो आहे, त्यालाच काय म्हणतात पोलन मदर सेल ऑर मायक्रोस्पोर मदर सेल. आणि जो ह्या पोलन मदर सेल ऑर मायक्रोस्पोर मदर सेल्सपासून जे हे 4 मायक्रोस्पोर्स फॉर्म झाले ना, ह्या प्रोसेसला काय म्हणतात मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हणतात. ओके. आणि मायक्रोस्पोर ते मायक्रोस्पोरचं कन्व्हर्जन दॅट इज द पोलन ग्रेनमध्ये होते. दॅट्स ऑल. डन. आय होप की तुम्हाला समजलं असेल. ओके. काय यार, म्हणजे यात जास्तच काय नाही आहेच एवढं समजून सांगायसारखं. हे डायथिकस बायोलोप हे 4 लेयर्स दिलेत. त्यानंतर 4 लेअरनंतर ह्या एक स्पोरोजेनस टिश्यू असते ना, म्हणजे PMC म्हणून सपोज याला पोलन मदर सेल. पोलन मदर सेलपासून 4 मायक्रोस्पोर्स जे फॉर्म होतात ना, किंवा मायक्रोस्पोर मदर सेल जे असते ना, मायक्रोस्पोर मदर सेलपासून मायक्रोस्पोर्स फॉर्म होतात. मायक्रोस्पोर मदर सेलपासून मायक्रोस्पोर्स फॉर्म होतात. दीज आर द मायक्रोस्पोर्स. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ मायक्रोस्पोरोजेनेसिस. हे आर मायक्रोस्पोर मदर सेलपासून हे फॉर्म होतात. दॅट्स ऑल. खतम. मायक्रोस्पोर मदर सेल आणि पोलन मदर सेल, दीज 2 टर्म्स आर सिमिलर. ओके. ओके. थँक्यू सो मच. बाय.